नमस्कार मित्रांनो, घरकुल योजनेच्या यादीमध्ये जे नवीन नावे ऍड झालेली आहेत, नवीन लोकांची यादी कोणत्या ठिकाणी घरी बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून पाहता येणार आहे। नवीन अपडेटेड 2025 मध्ये आपल्या ग्रामपंचायत मधून किती लाभार्थ्यांची नावे घरकुल यादीमध्ये आलेली आहेत, कोणाला किती रुपयांचा हप्ता मिळालेला आहे, किती रुपये त्यांचे बाकी आहेत, या संदर्भातील पूर्ण माहिती आपल्या मोबाईलच्या माध्यमातून घरी बसल्या आपण पाहू शकतो। या संदर्भातील पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत, त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला गुगल मध्ये सर्च करायचं आहे PMAYG.in या नावाने। जेव्हा तुम्ही सर्च कराल, याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल। प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणचा अधिकृत पोर्टल ओपन झालेला दिसेल। या पोर्टलवरती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी काही ऑप्शन इथं व्यवस्थित सिलेक्ट करायचे आहेत। व्यवस्थित समजून घ्या, किती जरी अनाडी माणूस असला तर हा व्हिडिओ पाहून घरी बसल्या आपल्या ग्रामपंचायतची यादी पूर्णपणे पाहू शकतो। बघा, या ठिकाणी 3 रेषा तुम्हाला दिसत आहेत तुमच्या हाताच्या उजव्या साईडला, त्यावरती टच करा। टच केल्यानंतर या ठिकाणी तुमच्या समोर काही ऑप्शन येत आहेत। यामध्ये आहे आवास सॉफ्ट नावाचा ऑप्शन, बघा दुसऱ्या नंबरला आहे, त्यावरती इथं टच करायचंय। त्यावरती टच केल्यानंतर परत तुमच्या समोर एक दुसरा पेज ओपन झालेला दिसेल। यामध्ये डाटा एंट्रीच्या खाली रिपोर्ट नावाचा एक ऑप्शन आहे, त्यावरती टच करा। व्यवस्थित माहिती समजून घ्या, अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। रिपोर्ट वरती टच केल्यानंतर या ठिकाणी तुमच्या समोर काही फोल्डर दिसतील। स्क्रीन वरती घ्यायची आहे, तुम्हाला वरती घ्यायची आहे। खालून दुसऱ्या नंबरला सोशल ऑडिट रिपोर्ट नावाचा एक ऑप्शन आहे, एच फोल्डर। आता यामध्येच बेनिफिशरी डिटेल्स फॉर व्हेरिफिकेशन नावाचा एकच ऑप्शन यामध्ये देण्यात आलेला आहे, त्यावरती टच करा। टच केल्यानंतर आता तुम्हाला सिलेक्शन फिल्टर मध्ये काही माहिती भरायची आहे। आता कोणकोणती माहिती भरायची आहे या संदर्भातील पूर्ण माहिती व्यवस्थित समजून घ्या। सर्वप्रथम आपला राज्य निवडायचं आहे, त्यानंतर तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, त्यानंतर तुम्हाला तालुका निवडायचा आहे। व्यवस्थित माहिती समजून घ्या, पूर्ण व्यवस्थित मी तुम्हाला A to Z माहिती यामध्ये देत आहे। आता या ठिकाणी तालुका सिलेक्ट केल्याच्या नंतर तुमची जी ग्रामपंचायत आहे ती ग्रामपंचायत तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे। ग्रामपंचायत जेव्हा तुम्ही सिलेक्ट कराल त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी इसवी सन निवडायचं आहे, म्हणजे वर्ष निवडायचं आहे, कोणत्या वर्षाची तुम्हाला यादी पाहायची आहे। आपल्याला नवीन अपडेटेड 2025-26 यादी पाहायची असेल तर 25-26 यावरती टच करूया। टच केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला योजना सिलेक्ट करायची आहे। आता ज्या योजनेअंतर्गत तुम्ही अर्ज केल्या त्या सर्व योजना या ठिकाणी दिसतील। प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण असेल, यामध्ये विविध आदिम जमाती आवास योजना असेल, त्यानंतर जे काही अटल बांधकाम कामगार आवास योजना असेल, बाबासाहेब आंबेडकर आवास योजना असेल, अशा भरपूर अशा योजना यामध्ये देण्यात आलेल्या आहेत। मोदी आवास योजना, घरकुल असेल, असे भरपूर योजना आहेत। रमाई आवास योजना असेल, पारधी आवास योजना असेल, शबरी आवास योजना असेल। आता आपण प्रधानमंत्री आवास योजनेला सिलेक्ट करूया। तुम्ही ज्या योजनेअंतर्गत अर्ज केला त्या योजनेला इथे सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर बघा खाली एक कॅप्चा तुम्हाला इंटर कॅप्चाच्या ठिकाणी द आन्सर इज जो ऑप्शन आहे त्या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे। याचं जो उत्तर आहे, जर इथं मायनस असेल म्हणजे वजा असेल तर वजा करायचं आहे, प्लस असेल तर प्लस करायचं आहे। ऍडिशन करून त्याचं जे उत्तर येईल ते उत्तर तुम्हाला खालील रकान्यामध्ये भरून सबमिट या बटनावरती टच करायचं आहे। व्यवस्थित समजून घ्या मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। सबमिट या बटनावरती टच केल्यानंतर आता तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला PDF डाउनलोड करायची आहे। आता PDF डाउनलोड करण्यासाठी या ठिकाणी डाउनलोड PDF नावाचा एक ऑप्शन दिसत आहे रेड पट्टीमध्ये। आता बघा हा, यावरती तुम्हाला टच करायचं आहे। अवघ्या 2 सेकंदाच्या तुमच्या मोबाईलमध्ये ही यादी डाउनलोड होणार आहे। परत डाउनलोड वरती टच करा। टच केल्याच्या नंतर बघा आता तुमच्या मोबाईलमध्ये ती यादी डाउनलोड झालेली आहे। आता तुमच्या हाताच्या उजव्या साईडला 3 डॉट या ठिकाणी एकाखाली एक दिसत आहेत, कोणत्या ठिकाणी, या ठिकाणी। आता त्यावरती टच करायचं आहे आणि डाउनलोडचा एक ऑप्शन तुम्हाला दिसेल, त्यावरून टच करून तुमची जी यादी आता तुम्ही डाउनलोड केलेली आहे ती यादी तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहे। आता बघा डाउनलोड या ठिकाणी आहे का, यावरती टच करा। टच केल्यानंतर बघा आता जी यादी आपण डाउनलोड केलेली आहे ती यादी 1 नंबरला आहे जस्ट नाऊच्या ठिकाणी, त्यावरती टच करा। टच केल्याच्या नंतर आता ती यादी तुमच्या मोबाईलमध्ये PDF स्वरूपामध्ये डाउनलोड झालेली तुम्हाला दिसेल। या यादीमध्ये बघा 2025 मध्ये 26 मध्ये जे लाभार्थी घरकुलच्या मंजुरी यादीमध्ये आलेले आहेत सर्व लाभार्थ्यांचे नावे या ठिकाणी दर्शवले जात आहेत। कोणाला किती रुपयांचा हप्ता मिळालेला आहे, हप्ताचा जो उल्लेख आहे तो सुद्धा देण्यात आलेला आहे। इन्स्टॉलमेंट किती जमा झालेली आहे त्याचा सुद्धा उल्लेख आहे। आपल्या ग्रामपंचायत मधून किती लोकांना 2025 मध्ये घरकुल मिळालेले आहे हे सुद्धा तुम्ही अशाच पद्धतीने चेक करू शकता।
तुमचं नाव जर या घरकुल यादीमध्ये आलेलं नसेल तर अपडेट या ठिकाणी नवीन यादी झाल्याच्या नंतर याच प्रोसेसनं तुम्हाला तुमचं नाव आलं किंवा नाही हे तुम्हाला पाहायचंय। ही फायनल घरकुल मंजूर यादी आहे, अपडेट होत आहेत वारंवार, तुम्हाला सुद्धा सेम प्रोसेस आहे। अशा पद्धतीने घरी बसल्या अवघ्या काही मिनिटाच्या आत तुम्ही व्यवस्थित घरकुल यादी पाहू शकता। घरकुल योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी आपल्याकडे कोणकोणते डॉक्युमेंट असणे आवश्यक आहे, अर्ज कोणत्या ठिकाणी करायचा आहे, सरपंच किंवा ग्रामसेवकाला पैसे द्यावे लागतात का, या संदर्भातील पूर्ण माहितीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत। प्लेलिस्ट आहे घरकुल योजनेसंदर्भात A to Z त्यामध्ये व्हिडिओ टाकलेले आहेत। जो प्रश्न आहे तुमचा त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही सहजरित्या सोडू शकता। ही एक महत्त्वपूर्ण माहिती असल्यामुळे जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।